विष्णू चाटेचं जे कार्यालय होतं त्या कार्यालयाबाहेरून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या परिसरामध्येच हे हॉटेल आहे, अगदी बाजूलाच, आणि त्याच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्हिडिओ कैद झालेला आहे। सुनील जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, तुम्ही त्या ठिकाणी आहात, ती फ्रेम नेमकी आपल्याला दाखवा, कोणतं ते हॉटेल आणि विष्णू चाटेचं कार्यालय हे कुठे? निश्चितच आपण बघतोय केज येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर या खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोप असलेला विष्णू चाटेचं ऑफिस आहे आणि यात जे आहे ते कार्यालय परिसरातील 29 नोव्हेंबरचा व्हिडिओ जो आहे तो आता माध्यमावर व्हायरल झाला आहे। यामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे व बालाजी आंधळे या आरोपींचा समावेश आहे। त्याचबरोबर एका पोलीस अधिकाऱ्यांचाही या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतो। ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला खुर्च्या पाहायला मिळतात ह्याच त्या लाल खुर्च्या आहेत, ज्या ऑफिसच्या बाजूला एक छोटंसं चहाचं हॉटेल आहे। या खुर्च्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीत जे आहे ते 29 नोव्हेंबर रोजी खंडणी आणि हत्येतील आरोपी एकत्र आल्याचे आता स्पष्ट झालं आहे आणि 29 नोव्हेंबर रोजीच विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून जे आहे ते आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांना जो आहे तो फोन करण्यात आला होता आणि त्याला जे आहे ते नंतर वाल्मिक कराड जे आहे तो माझ्याशी बोलणार आहेत। वाल्मिक कराड बोलले, त्यांनी जे आहे ते सुदर्शन सांगतो तसं करा असाही जे तक्रार जे आहे ते आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांनी केस पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर रोजी दिली होती आणि 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता स्वतः जे आहे ते सुदर्शन घुले मसाजोग येथील प्रकल्प कार्यालयात गेला होता। तिथे जाऊनही त्यांनी 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती असेही जे ते तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। आणि त्यानंतर 6 डिसेंबर रोजी येथे मसाजोगचे गाव आहे त्या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात जाऊन मसाजोगचे सरपंच व इतर आरोपींमध्ये वाद झाला होता। त्यानंतर 9 डिसेंबर रोजी जे आहे ते मसाजोग सरपंच यांची हत्या झाली होती आणि 29 नोव्हेंबर रोजच्या खंडणी प्रकरणात म्हणजे आपण व्हिडिओ आता पाहतोय त्याच प्रकरणाचे ते 11 डिसेंबर रोजी केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि हा व्हिडिओ जो आहे तो तपास अधिकाऱ्याच्या हाती लागला आहे आणि या तपासाच्या अनुषंगानं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सागर, नक्कीच सुनील, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तेच विष्णू चाटे यांचं कार्यालय होतं। त्या विष्णू चाटेच्या कार्यालयावरच जो सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला पाहायला मिळाला होता त्याच कॅमेऱ्यामध्ये ही चित्र कैद झालेली आहेत आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे हॉटेल आपण पाहतोय। या हॉटेलमध्येच ही बैठक झालेली होती, किंबहुना विष्णू चाटे याच्या कार्यालयात तूनच आवादा कंपनीला खंडणीसाठी फोन गेलेला होता। 29 नोव्हेंबर 2024ची ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। एक भक्कम पुरावा म्हणून या दृश्यांकडे, या सीसीटीव्ही फुटेजकडे आपण पाहिलं पाहिजे। निश्चितच आपण जर बघितलं तर 29 नोव्हेंबर रोजी जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेत हे विष्णू चाटेचे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता आणि तो जो आहे तो त्याचे काम सोडता केज येथील कार्यालयात बसून राहायचा आणि हेच ते कार्यालय आहे। नंतर जे आहे ते काही कारणामुळे या कार्यालयाची तोडफोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या घटनेनंतर। मात्र याच ठिकाणी जे आहे ते वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी जमले होते ते आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट पाहायला मिळतात आणि हे बाजूला एक छोटं चहाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी जे आहे ते इतर लोक बसले होते। मात्र त्यांची बैठक जी आहे ती विष्णू चाटे याच्याच कार्यालयात झाल्याची माहिती जी आहे आता पुढे येते आणि तशा अशांचे तपास अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। सागर, नक्कीच सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय